पहा मित्रहो, आजपासून आपण जीएसची 500 प्रश्नांची एक अति महत्त्वाची, ज्याने तुम्हाला पोलीस भरती नक्की मिळेल अशी एक बॅच सुरू केलेली आहे. या बॅचमध्ये आपण 10-10 प्रश्नांचा एक भाग असे 50 भाग घेऊन आलाय आणि तेही फक्त 100 रुपयात, म्हणजे एक भाग 2 रुपयाचा. ठीक आहे. मग वेळ गमावत नाही, पहिल्या प्रश्नाला सुरुवात करतो आणि माझ्या सोबत सोबत पहा तुम्ही, तुम्हाला घरी वाचायची गरज पडत नाही. पहा काय पहिला प्रश्न. पहिला प्रश्न आहे की नोबेल पारितोषिक मिळवणारे पहिले भारतीय कोण. आता नोबेल पारितोषिक मिळवणारे पहिले भारतीय जर म्हटलं तर पाठ ठेवायचं रवींद्रनाथ टागोर. ठीक आहे. आता यायले साहित्य या विषयामध्ये पुरस्कार भेटलाय. साहित्य झालं. आता मदर तेरेसा ज्या आहेत ना, या पहिल्या महिला आहेत. महिला यांना 1979 मध्ये पुरस्कार भेटलेला आहे. ठीक आहे. अमर्त्य सेन, विशेष हरगोविंद खुराना यांना सुद्धा पुरस्कार भेटलेले आहेत आणि हे त्या क्षेत्रामध्ये, म्हणजे अमर्त्य सेन हे अर्थशास्त्रामध्ये आहेत, तर हरगोविंद खुराना हे सायंटिस्ट म्हणजे वैज्ञानिक आहेत. आता नोबेल पुरस्कार जो आहे याची सुरुवात 1901 मध्ये झालेली आहे. इतके प्रश्न पोलीस भरतीला आले आहे. पहिला प्रश्न या प्रकारे आपण पाठतो. जमलं. दुसरा प्रश्न पहा आता. काय काय महत्वाचं आहे. तर राष्ट्रीय मतदार दिवस कोणता असा प्रश्न आला तर तो आहे 25 जानेवारी. कोणता आहे बा? 25 जानेवारी हा राष्ट्रीय मतदार दिवस आहे. आता 12 जानेवारी काय मग? तर 12 जानेवारी आहे युवक दिवस. कोणता आहे? युवक दिवस. 26 नोव्हेंबर काय आहे रे? तर 26 नोव्हेंबर आहे संविधान दिवस. समजलं. आणि 26 जानेवारी काय रे बाबा? तर 26 जानेवारी आहे प्रजासत्ताक दिवस. काय आहे तो? प्रजासत्ताक दिवस. एवढं समजलं पाहिजे. आता लक्षात घ्या, आणखी काय महत्वाचं इथं की हे जो 12 जानेवारी आहे हा स्वामी विवेकानंद यांचा जन्म आपण काय करतो? युवक दिवस म्हणून साजरा करतो. ठीक आहे. नंतर बघा प्रश्न पाहून घ्या. वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले मानकरी. जबरदस्त प्रश्न आहे. वारंवार पेपरला प्रश्न आलाय. वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले मानकरी जर म्हटलं तर ते नाव आहे आचार्य विनोबा भावे. काय नाव आहे? आचार्य विनोबा भावे. याचा आश्रम आहे एक पवनार नावाचा. हा प्रश्न पेपरला आहे. हा वर्ध्याला आहे. कुठं आहे तो? वर्धा. आणि वर्ध्याचं जुनं नाव आहे पालकवाडी. पालकवाडी. समजलं काय? आता विनायक दामोदर सावरकर जे आहे ना, त्या विनायक दामोदर सावरकरांची सागरास नावाची कविता. कोणती कविता आहे? सागरास. स्वातंत्र्यवीर विदा सावरकर ने मदशीने मातृभूमीला सागरा प्राण तळमळला. हे कामाचं पुस्तक आहे. आता लोकमान्य टिळक जे आहे की नाही, लोकमान्य टिळक, तर लोकमान्य टिळक हे एकमेव नेते आहे जे कधीच राष्ट्रीय काँग्रेसचे काय नव्हते? अध्यक्ष नव्हते. हाही प्रश्न पेपरला आलेला आहे. म्हणजे बघा, एक प्रश्न, त्या एका प्रश्नाचे आपण किती प्रश्न तयार करून राहिलो. आणखी सगळ्यांबद्दल बोलता येते, समोर प्रश्न आहेच, म्हणून जेवढं मला इथं वाटलं महत्वाचं तेवढं मी बोललो. चला, 3 प्रश्न झाले. चौथा प्रश्न पहा. काँग्रेसमध्ये फूट म्हणते, फूट कोणत्या अधिवेशनात पडली? तर बघा, सुरतमध्ये फूट पडली. सुरत. आता सुरतचं अधिवेशन 107 कधी आहे रे? 107. प्रश्न लय कामाचा. पहा मी काय म्हटलं. काँग्रेसमध्ये फूट काँग्रेस म्हणजे राष्ट्रीय काँग्रेसमध्ये फूट कोणत्या अधिवेशनात पडली? तर ते पडली सुरत अधिवेशन 1907चं होतं. आणि हे पहा, दिल्ली आहे कधी? दिल्ली विषय सांगतो. दिल्लीला 69वी घटना दुरुस्ती आहे. कोणती रे? 69वी. या घटना दुरुस्तीनुसार विशेष राज्याचा दर्जा भेटला आहे. आणखी लय बोलता येते. आपण नंतर आहेच समोर समोर विषय, तेव्हा काही प्रश्न डबल आले तेव्हा आणखी हे बोलू. ठीक आहे. नंतर बघा 5वा प्रश्न. नेपाळ या देशाने दावा केलेले कालापानी हे ठिकाण उत्तराखंड मध्ये आहे. कुठे आहे रे? उत्तराखंड. कालापानी प्रश्न नाही का माझा? कालापानी कुठे आहे? उत्तराखंड. चाऊ म्याऊ मग काऊ. काऊ. ऊ म्हणजे उत्तराखंड. तुम्ही असं पाठ ठेवू शकता. बरोबर आहे की नाही? बघा, याचे नाव आहे बिहार. काय नाव आहे? बिहार. बिहारची राजधानी तुम्ही पाठ ठेवा, पेपरला येणार आहे. त्यानंतर उत्तर प्रदेशची राजधानी पाठ ठेवा, लखनौ, जे पेपरला आहे. बिहारची राजधानी पाटणा, जे तुम्हाला पाठ ठेवायचे आहे, पेपरला येणार आहे. चला, नंतर प्रश्न बघा. कोणते अभयारण्य चंद्रपूर जिल्ह्यात आहे? बघा, ताडोबा, अंधारी, चंद्रपूर. नागझिरा कुठे आहे रे? नागझिरा आहे गोंदिया. कुठे आहे रे? गोंदियामध्ये आहे. आणि बोर अभयारण्य कुठे आहे रे? वर्धा. बरोबर आहे की नाही? आणि गुगामल कुठे आहे रे? अमरावती. योगी पार. म्हणजे सगळे ऑप्शन तुम्हाला भेटले. बरोबर आहे. प्रश्नाचं उत्तर भेटलं. बाकीचे 3 ऑप्शनही भेटले. सगळे कामाचे आहे. सगळे पेपरला आलेले आहेत. चला, 7वा प्रश्न पहा. सापेक्षता सिद्धांत कोणी मांडला? तर सापेक्षता सिद्धांत मांडलाय आईन्स्टाईन. अल्बर्ट आईन्स्टाईन. सोबत न्यूटन आहे. न्यूटनचे 3 समीकरण आहे. किती समीकरण आहे? 3. न्यूटननं गुरुत्व बलासंबंधी किती समीकरण मांडलेले? 3 समीकरण मांडले आहेत. चला, नंतर 8वा. देवीची लस कोण शोधली?
तर एडवर्ड जेन्नर कोण शोधली आहे रे? एडवर्ड जेन्नर यांनी देवीची लस शोधली. प्रश्न मोस्ट टाइम आहे. आता मी काय करतो, बाकीचं भरपूर माहिती आहे पण बोलत नाही. लक्षात घ्या, समोर आहे प्रश्न कामाचा आहे. देवीची लस कोण शोधली? देवीची लस पाठव जा. एडवर्ड जेन्नर प्रॉपर नाव लिहिलं आहे. हे सगळे पोलीस भरतीचे प्रॉपर येणारे प्रश्न आहेत. हे वाचून ठेवा, लय लय महत्वाचे आहे. नंतर ग्रामसेवकावर नजीकचे नियंत्रण कोणाचे असते? लक्षात घ्या. तर हे गट विकास अधिकारी. कोणाचा आहे रे बा? गट विकास अधिकारी. आता याले म्हणते बीडीओ. बीडीओ म्हणजे ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर. काय म्हणते? ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर. आणि हा असतो कुठं रे? हा असतो पंचायत समिती. पंचायत समितीचा प्रशासकीय प्रमुख असतो पंचायत समितीचा. कोण? गट विकास अधिकारी. समजलं काय? चला. आणि हा जो मुख्य कार्यकारी अधिकारी आहे म्हणजे हा होय सीईओ. सीईओ हा असतो जिल्हा परिषद मध्ये. कुठं असतो? जिल्हा परिषद. जिल्हा परिषदेचा सदस्य व्हासाठी तुम्हाला वय पाहिजे 21 वर्ष. हाही प्रश्न पाठ ठेवा. जिल्हा परिषदेचा सदस्य व्हासाठी किंवा पंचायत समितीचा सदस्य व्हासाठी वय किती पाहिजे? 21 वर्ष पाहिजे. प्रश्न समजून घ्या. नंतर पैसे काढण्यासाठी वापरले जाणारे मशीन जे आहे एटीएम. काही प्रश्नच नाही आहे, पेपरला आहे. ऑटोमॅटेड ईडी लागलाय. ऑटोमॅटेड ट्रेलर मशीन ईडी लागलाय. पाहिजे हे आहे उत्तर. ऑटोमॅटिक टेलर मशीन. काही लोक लिहितात ऑल टाइम मनी. मनी असं काही होत नाही. ऑटोमॅटेड ट्रेलर मशीन एटीएम. समजलं काय? एटीएम. आणि या एटीएमचा जो शोध लावलाय तो लावलाय जॉन शेफर्ड बोरॉन. काय नाव आहे? बोरॉन. पाठवा. हे एटीएमच्या मांग बोरॉनची पट्टी असती नाही हो, म्हणून ते नाव पाठवायचं बोरॉन. पेपरला प्रश्न हमखास आहे. समजलं मित्र? हा झाला आपला जीएसचा पहिल्या दिवसाचा पहिला भाग. हे 10 प्रश्न तुम्हाला असेच माझ्यासोबत म्हणायचे आहे. लिहायची गरज नाही, पाठ करायची गरज नाही. समजलं काय? भाग तुम्हाला आवडला असेल. भाग झाल्यानंतर पुन्हा एकदा पाहायचा. प्रश्न आपोआप पाठ होतात. मी तुमच्या डोक्यामध्ये घुसन. समजलं? चला मग आता सोबत काय करू? नोकरीचा विषय खतम.